हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन नोटिफिकेशनबद्दल माहिती बघणार आहोत आणि आजचं जे नोटिफिकेशन असणार आहे ते स्टाफ सिलेक्शन कमिशन या परीक्षेसंदर्भात असणार आहे. आणि त्यामध्ये जी पोस्ट असणार आहे आपण बघू शकता. जी पोस्ट असणार आहे त्यामध्ये हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट वायरलेस ऑपरेटर आणि प्रिंटर ऑपरेटर दिल्ली पोलीसतर्फे ही एक्झाम घेण्यात येणार आहे. आणि दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबल हे पद असणार आहे. त्यासाठी ॲप्लिकेशनची ऑनलाईन करण्याची डेट आहे 25/9/2025 ते 15/10/2025 आहे. आपण बघू शकता. लास्ट डेट ज्याची आहे ऑनलाईन चलन भरण्याची 15/10/2025 आहे. आपण बघू शकता लास्ट डेट. आपण बघू शकता यामध्ये दिलेला आहे एक्झाम शेड्यूल दिलेला आहे डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 याची एक्झाम असणार आहे. आणि ऑनलाईन करण्याची आणि एडिट करण्याची तारीख याच्यामध्ये दिलेली आहे ते आपण बघू शकता. त्याबद्दल आपण सगळी काही माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत. याबद्दल कॅटेगरी वाईज जागा किती आहे आणि त्यानंतर सिलेबस वगैरे आणि फिजिकल वगैरे काय असणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तेव्हा तुम्हाला सगळी माहिती या डिटेलमध्ये या नोटिफिकेशनबद्दल समजणार आहे. तर आपण बघू शकता सगळी काही डिटेलमध्ये माहिती या याच्यात दिलेली आहे. आणि स्किल टेस्ट वगैरे काय सगळं काही असणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि क्वालिफिकेशन डिटेल काय असणार आहे, क्रायटेरिया कोणता असणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. आपण बघू शकता याच्यामध्ये दिलेलं आहे पेमेंट लेवल 4 दिलेले आहे. 25,000 तर 81,000पर्यंत पेमेंट असणार आहे. आणि ग्रुप सी मध्ये ही भरती असणार आहे. आपण बघू शकता वॅकन्सी तर हेड कॉन्स्टेबलची दिलेली आहे, मेलसाठी दिलेली आहे. आपण बघू शकता कॉन्स्टेबल मेलसाठी जी वॅकन्सी आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे. ओपनसाठी आपण बघू शकता ओपन UR EWS OBC SC ST टोटल वॅकन्सी 370 आहे. आपण बघू शकता एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा वॅकन्सी इथं आहे. आणि डिपार्टमेंट सुद्धा एक्झाम वॅकन्सी इथं आहे. त्यानंतर फिमेलसाठी पण इथं वॅकन्सी आहेत. आपण बघू शकता खात्याच्या खाली माहिती दिलेली आहे. पहिली माहिती बघून घ्या. आपण बघू शकता UR साठी 126 तर EWS साठी 29 OBC साठी 76 SC साठी 33 ST साठी 21 ओपन मधील जागा आहे. आपण बघू शकता हेड कॉन्स्टेबल जे फिमेल आहे त्यांच्यासाठी ही जागा आहे. आपण बघू शकता ओपन कॅटेगरीसाठी ओपन म्हणजे सगळ्यांसाठी, डिपार्टमेंटली म्हणजे फक्त डिपार्टमेंटसाठी या जागा आहे. आपण बघू शकता ओपन डी जागा आहे 163 आहे आणि ते कॅटेगरी वाईज दिलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे टोटल जागा आहे 182. बघू शकता ओपन कॅटेगरी ओपन ज्या जागा आहे UR मध्ये 70 आहे, EWS साठी 16 आहे, OBC साठी 42 आहे, SC साठी 21 आहे, ST साठी 14 आहे. आपण बघू शकता त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे त्याच्याबद्दल बी माहिती आपण समोर बघा. जी नॅशनॅलिटी लागणार आहे आपण बघू शकता इंडियाची नॅशनॅलिटी लागणार आहे. बघू शकता एज क्रायटेरिया जो आहे 18 ते 27 एजपर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ते 1/7/2025 काउंट होणार आहे. आपण बघू शकता याच्यामध्ये शेड्यूल वाईज जे कास्ट वाईज वॅकन्सी आपण एज लिमिट दिलेलं आहे. आपण बघू शकता SC ST कास्टसाठी 5 वर्षाचं सूट दिलेलं आहे. आणि OBC साठी 3 वर्षाचं सूट आहे. बाकी एक सर्व्हिसमॅनसाठी वय दिलेलं आहे आपण बघू शकता याच्यामध्ये. आणि त्याच्या क्वालिफिकेशनबद्दल पण माहिती बघणार काय काय एक्झाम पॅटर्न असणार आहे, एक्झाममध्ये कोणते क्वेश्चन येणार आहे, कोणती आपला सिलेबस असणार त्याबद्दल बी माहिती आपण बघणार आहोत. आपण बघू शकता SC ST साठी 5 वर्षाचं सूट दिलेलं आहे, OBC साठी 3 वर्षाचं सूट दिलेलं आहे. सर्व्हिसमॅनसाठी आपण बघू शकता त्यांच्या जी ड्युटी असते त्यांच्या समजल्यानं त्यांची रिटायरमेंट नंतर 3 वर्ष त्यांना दिलेलं आहे सूट आपण बघू शकता. आणि वुमेनसाठी दिलेलं आहे आपण बघू शकता 5 वर्षाचं सूट दिलेलं आहे. सगळं डिपार्टमेंटली आहे. डिपार्टमेंटली पण सुद्धा इथे 40 वर्ष एजपर्यंत आपण अप्लाय करू शकतो. EWSच्या पासून त्याच्यामधून तर म्हणजे त्याच्यामध्ये पण कॅटेगरी वाईज वॅकन्सी म्हणजे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे डिपार्टमेंटली आणि डिपार्टमेंटली आणि कॅटेगरी वाईज एज सुटी दिलेली आहे. आपण बघू शकता मेलसाठी हाईट दिलेली आहे आपण बघू शकता. आणि फिमेलसाठी जी हाईट आहे आपण बघू शकता दिलेली आहे. मधील स्टाफ दिल्ली पोलीससाठी हाईट दिली आपण बघू शकता मेल फिमेलसाठी. फिजिकलची सुद्धा इथं माहिती दिलेली आहे. फिजिकल फिटनेस वगैरे काय लागणार आहे, फिजिकल मध्ये काय काय इव्हेंट होणार आहे ते सुद्धा इथे दिलेले आहेत. त्याच्याबद्दल बी आपण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आपण बघू शकतो इथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते 12वी पास पाहिजे आपल्याला 10th प्लस. आपण बघू शकतो 12वी सायन्स मॅथमॅटिक्स सब्जेक्ट यामध्ये पाहिजेत. आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला. ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स आपण बघू शकता. कम्युनिकेशन सिस्टर आपण बघू शकतो. याच्यामध्ये सगळी काही क्वालिफिकेशन डिटेलमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला क्वालिफिकेशन पाहिजेत त्याच्यानंतरच आपण यामध्ये अप्लाय करू शकतो. 12वी पासमध्ये सायन्स पाहिजेत, सायन्स मॅथ पाहिजे किंवा ITI टिकीट पाहिजे. आपण बघू शकतो इथं ITI मध्ये आपण ITI केलेला पाहिजे त्या फील्डमध्ये. त्यानंतर
आपण बघू शकता खाली सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर खूप इम्पॉर्टंट अशी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. तर NCC वाले जे स्टुडंट आहे त्यांसाठी इथं एक्झाममध्ये त्यांना म्हणजे मार्क ते पॉझिटिव्ह मार्क भेटणार आहे, प्लस पॉईंट भेटणार आहे. आपण बघू शकता NCC ग्रुप सी सर्टिफिकेटसाठी 5% मार्क आपल्याला भेटणार आहे. NCC B सर्टिफिकेटवाल्यांसाठी 3% मार्क आहे आणि NCC A सर्टिफिकेटवाल्यांसाठी 2% मार्क इथे एक्झामसाठी दिलेले आहेत. आपण बघू शकता आणि इथे वेटेज दिलेलं आहे. बघू शकता वेटेज मार्कचं वेटेज दिलेलं आहे. बघू शकता फर्स्ट क्लाससाठी 4% आहे, सेकंड क्लाससाठी 3% आहे, पास सर्टिफिकेट फक्त यासाठी 2% आहे. आपण बघू शकता हाऊ टू अप्लायसाठी दिलेलं आहे. तर हाऊ टू अप्लायसाठी पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही नक्की पहा. आपण बघू शकता एज लिमिटेड काउंट जे होणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि अप्लाय कसं करायचं त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे, वेबसाईट वगैरे दिलेली आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये फी वगैरे किती असणार आहे ती सुद्धा डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत. तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आपण बघू शकता इथं जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. फीज बघू शकता इथे 100 रुपीज फीज आहे. एक सर्व्हिसमॅन SC ST त्यांना कोणत्याही वर्गाची इथे फीज नाही आहे. बघू शकतो सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये देत आहोत. 16/10/2025 आपल्याला फीज पे करता येणार आहे ऑनलाईन. ही सगळी माहिती फॉर्मबद्दल माहिती दिलेली आहे. तर फॉर्म अप्लायबद्दल आणि एडिटिंगबद्दल सगळी माहिती आहे. एक्झाम सेंटरबद्दल माहिती आहे. आपण बघू शकता एक्झाम सेंटर इम्पॉर्टंट माहिती आहे. तर आपण जे आपण राज्यातले असाल त्या राज्यामध्ये एक्झाम सेंटर आपल्याला 3 एक्झाम सेंटर निवडता येणार आहे आणि त्याच्यापैकी आपल्याला एक एक्झाम सेंटर भेटणार आहे. तर आपण जवळच्या एक्झाम सेंटर टाकायचं आहे. आपण बघू शकता सगळ्या काही स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम सेंटर आहे आणि सगळे एक्झाम सेंटर आपल्याला ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस शो होतील. तर तेव्हाच आपल्याला एक्झाम सेंटर हे जवळचे टाकायचे आहे. याच्यानंतर जी माहिती आपण सिलेबसबद्दल माहिती बघणार आहोत. आपण बघू शकता जे सिलेबस लागणार आहे कम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे 100 मार्कची. आपण एक्झामबद्दल माहिती बघणार आहोत फ्रेंड. तर आपण बघू शकता इथं एक्झामबद्दल सगळी माहिती दिली आहे. फिजिकल जी टेस्ट होणार त्याच्याबद्दल माहिती क्वालिफाय आहे. फिजिकल सगळं काही क्वालिफाय आहे, त्याला काही मार्क नाही आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी आपण बघू शकता एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा कम्प्युटर बेस एक्झाम इथं होणार आहे. जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स 25 आपण बघू शकता इथे मार्क दिलेले आहेत. पार्ट C मध्ये मॅथमॅटिक्स, रिझनिंग आणि कम्प्युटरबद्दल नॉलेज पाहिजे. आपण बघू शकता त्याची 100 मार्कची टेस्ट होणार आहे. आपण बघू शकता एक्झामच्या नंतर आन्सर आल्यानंतर आपली जी रॉंग क्वेश्चन आहे ती चेक करण्यासाठी 50 रुपये क्वेश्चन याप्रमाणे आपल्याला चेक करता येणार आहे. आपण बघू शकता सिलेबस दिलेला आहे. जनरल अवेअरनेस त्याच्यामध्ये काय काय सिलेबस आहे तो दिलेला आहे. जनरल सायन्समध्ये पण कोणकोणते टॉपिक्स आपल्याला कवर करायचे त्याच्याबद्दल माहिती आहे. केमिस्ट्री, रिझनिंगबद्दल बी सुद्धा माहिती आहे आणि कम्प्युटरविषयी पण माहिती आपल्याला याच्यामध्ये घेणं आहे. आपण बघू शकता कम्प्युटरविषयी सुद्धा सब्जेक्ट दिलेले आहे. तर आपल्याला पूर्ण काही अभ्यासक्रम कवर करायचा आहे. फिजिकलसाठी तर फिजिकल क्वालिफाय आहे फक्त एजनुसार फिजिकल साठी दिलेलं आहे. रनिंगसाठी वगैरे टायमिंग दिलेला आहे एजनुसार आहे. असं नाही की सगळ्यांसाठी सारखाच टाईम आहे. ज्यांचं एज जास्त आहे त्यांना जास्त टाईम आहे आणि मेलसाठी इथं हाय दिलेलं आहे 70 सेंटीमीटर आपण बघू शकता आणि चेस्ट 5 सेंटीमीटर बघू शकता. इथं जे फिजिकल क्वालिफाय आहे ते मेडिकल फिटनेस इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथं मेडिकलबद्दल माहिती दिलेली आहे आणि जे ट्रेड टेस्ट होणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आहे. इथं ट्रेड टेस्ट पण तुम्हाला क्वालिफाय करणे जस्ट आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये देत आहोत आणि ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. आपण बघू शकता फोटोबद्दल सगळ्याबद्दल माहिती इथे दिलेली आहे आणि ऑनलाईन करण्यासाठी जी लिंक आहे ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे आणि ऑफिशियल वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. हे PDF-सुद्धा तुम्हाला असं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. तेव्हा ते ओपन करून तुम्ही कॅटेगरी वाईज वॅकन्सी बघू शकता आणि डिटेल माहिती बघू शकता. बघू शकता इथं जे एक्झाम सेंटरला एक्झाम आल्यानंतर आपल्याला जे आयडेंटिटी कार्ड न्यायचं आहे त्याच्याबद्दल ही माहिती आहे.
डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनबद्दल माहिती आहे. त्यानंतर हे इथं सर्टिफिकेट दिलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, ते आपण बघून घ्यावे. तर आपण बघू शकता लास्टला सुद्धा मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे. तर सिलेक्शन कसं होणार आहे, किती पर्सेंटवर सिलेक्शन होणार आहे याच्याबद्दल माहिती आहे. आपण बघू शकता हे डिपार्टमेंटली सगळं काही आहे. आपण बघू शकता डिपार्टमेंटली माहिती आहे. तर आपण सगळी काही डिटेलमध्ये ही माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा. याचा जे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये पण सगळी काही माहिती दिलेली आहे. तर ती पहिली माहिती बघून घ्या शॉर्ट व्हिडिओमधली, आणि त्याच्यानंतरचा लॉंग व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये दिलेली आहेत. सगळी ऑफिशियल PDF आहे आणि ऑफिशियल PDF आपल्याला भेटणार आहे. रजिस्ट्रेशनबद्दल ही माहिती दिलेली आहे. शक्यतो आपण ऑनलाईन सेंटरवर जाऊनच रजिस्ट्रेशन वगैरे फॉर्म वगैरे भरून टाका, घरी कोणी भरू नका. कारण की एकदा जर फॉर्म चुकला तर रिजेक्ट झाला तर परत तुमचं काही फायदा राहत नाही. त्याच्यामध्ये सगळी मेहनत वाया जाईल तुमची. आपण बघू शकता एक जर याच्यामध्ये चूक झाली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ऑनलाईन सेंटरवर जाऊन चांगल्या प्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड करा. त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आपण बघू शकता इथं जी काय माहिती आपण देतो ती ऑफिशियल माहिती आहे. व्हिडिओ चांगला वाटला व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.